माझे राजकीय गुरु ज्यांनी मला शोधलं आणि समाजामध्ये आणलं ते कैलासवासी लोकनेते पांडुरंग काळे साहेबांच्या नावाने समाजामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करणारी ही पतसंस्था लोकनेते नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक सर्व सभेसाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार आणि निमंत्रित पाहुणे, या संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, एक नेतृत्व, एक चांगलं नेतृत्व आहे ते आदरणीय वैभव कुमार काळे साहेब, मला नेहमीच प्रोत्साहन देणारे या संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष दिनकरदादा काळे, सगळेच संचालक, संचालिका आणि जिल्हा परिषदेच्या सौ कल्पनाताई, तज्ञ संचालक विपुल शेट काळे, मला सुरुवातीपासून ज्यांनी सांभाळलं ते आमच्या श्रीमती सौ सुजाताई काळे आणि आदरणीय गुंजाळ साहेब. पाठी आलो होतो जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये, तेव्हा सांगितलं की एक राजकीय कार्यकर्ता आहे, पण मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की आदरणीय काळे साहेबांनी एक सर्वसामान्य घरातला असलेला एक मुलगा जेव्हा प्रेमाने आणि विश्वासाने त्यांचा हात दिला, तो हात मी शेवटपर्यंत, माझ्या शेवटपर्यंत न सोडण्याचा निर्धार केला. पण कालावकाळामध्ये आदरणीय काळे साहेब निघून गेले, पण त्यांनी जे काही मला शिकवलंय आणि माझ्या आई वडिलांनी जे मला शिकवलंय ते नेहमीच मी सांगत असतो की जे आपण निर्माण करू शकत नाही, जे आपण निर्माण करू शकत नाही ते प्रामाणिकपणे सांभाळण्याचा प्रयत्न करायचा. आपण काय निर्माण करू शकत नाही तर हा निसर्ग, हा परिसर, आई वडिलांनी जे आपल्याला दिलंय ते आपण कधीच निर्माण करू शकत नाही. मग जे निर्माण करू शकत नाही ते सांभाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा, हे मला आई वडिलांनी, काळे साहेबांनी शिकवलं. मग ह्या समाजामध्ये मला आणलं, मला निर्माण केलं, ते मी प्रामाणिकपणे सांभाळलंय. आणि पण सर्वात महत्वाचं जर पुढे काय शिकवलं असेल गुंजाळ साहेब, की जे आपण जोडू शकत नाही, जे आपण जोडू शकत नाही ते तुटू न देण्याचा प्रयत्न करायचा. काय जोडू शकत नाही तर या समाजामध्ये वावरत असताना या लोकांचा जो विश्वास असतो, तो विश्वास जर आपण आपल्या कृतीद्वारे आपल्या कुठल्या कोण केले तर तो परत आपल्याला जोडता येणार नाही. म्हणून प्रत्येक कृती ही विश्वसनीय असली पाहिजे, हे मला आदरणीय काळे साहेबांनी शिकवलं. आणि त्याप्रमाणे काम करत असताना शिंदे साहेब समाजाने स्वीकारला आणि काळे साहेबांबरोबर काम करत असताना नेहमीच अग्रेसिव्ह भूमिका. पण आज मला एवढा आनंद वाटतोय, सुजाताई, आज त्यांची दोन्ही मुलं म्हणजे वैभव असतील किंवा विपुल शेठ असतील, आपल्या वडिलांचा हा वारसा वसा अतिशय प्रामाणिकपणे करतात. कधी कधी खेद वाटतो, मुंबई सारख्या शहरामध्ये काळे साहेबांनी राष्ट्रवादी चांगला पक्ष घराघरामध्ये पोहोचवला, पण ज्यांनी पेरलं त्याला न्याय मिळाला नाही. पण काही काय अर्थाने वैभव शेठ वडिलांच्या ह्या पुण्याईने आणि कल्पनाताई आणि आपल्या सगळ्यांच्या मेहनतीने हे जे काही वैभव आपल्याला पाहायला मिळतंय ते कृपया टिकवा. कारण जोपर्यंत तुम्ही आहात, ही समाज आहे, तोपर्यंत हे लोकनेते आमच्या चिरंतन राहते. आज खरं तर मला ते हसायला हवे होते, कारण हे जसं वैभव बघत असताना मीही नावारूपाला आलो, मीही चांगल्या गोष्टी करायला लागलो. मग अशी आमच्या रवींद्र साहेबांनी सांगितलं की शरदचंद्रजी पवार साहेबांचा मी कार्यक्रमाचं निवेदन करतो, हे सोपं काम नव्हतं. कारण काळे साहेबांनी जे मला माझ्यातलं गुण ओळखले ती मला दिले, नेहमी सांगायचे तू हो पुढे, मी आहे तुझ्या पाठीशी. आणि तो विश्वास मी कायम ठेवला. म्हणून मी सांगितलं की जे जोडू शकत नाही ना ते तुटू न देण्याचा प्रयत्न मी नेहमीच केला. आज योगायोगाने काय होईना मला ही वार्षिक सर्वसाधारण सभा अटेंड करता आली आणि हे सगळं बघत असताना अतिशय अभिमान वाटतोय. आणि जिथे जिथे मी जाईल तिथे तिथे सांगेल की ज्यांनी आदरणीय काळे साहेबांना योग्य न्याय दिला, त्यांनी या बोरी, या खुर्दूक परिसरामध्ये या लोकांमध्ये या लोकांनी जो न्याय यांच्या मुलांना आणि त्यांच्या घरच्यांना दिलाय हे दाखवण्यासाठी मी या गावामध्ये त्यांना घेऊन येईल. आणि ती कीर्ती मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे. कारण मी बघितलेलं आहे, गुंजा साहेबांनी सांगितलं तसं की अजितदादा समोर आले की अरे काय तुम्ही पांडुरंग साहेब कधी आलात तुम्ही, म्हणजे असं एकदम एक चांगलं नातं त्यांनी प्रत्येकाशी केलेलं. आणि निस्वार्थपणे काळे साहेबांनी
कधीच स्वार्थ बघितला नाही. तो मला उपयोगी पडेल का नाही पडेल, परंतु त्याचा जीव आला पाहिजे. काळेसाहेबांना त्याच्यावरती जीव आला पाहिजे, त्यासाठी भरपूर काही दिलेलं आहे. म्हणजे बोलो ना, भले देव कासेची लंगोटी नाठळाच्या माथी मारू काठी, असं पद्धतीने केलं, पण काठी कधीच नाही मारली. त्यांनी सगळं दिलेलं आहे आणि लोकांनी त्याला लोकनेते म्हणूनच त्यांना स्वीकारलेलं आहे. असं हे व्यक्तिमत्व. आणि संस्थेबद्दल काय सांगायचं, काळेसाहेबांच्या माध्यमातून साई प्रेरणासारखी संस्था, त्याचा मी एक सभासद आहे. सहकारामध्ये सुद्धा त्यांचं चांगलं आहे. साई प्रेरणासारखी संस्थामध्ये त्यांनी संचालक होते. ती आज जवळजवळ 600 कोटीपर्यंत गेलेली 28 संस्था आहेत, त्यांच्या शाखा आहेत. अशा ह्या सहकारामध्ये सुद्धा त्यांनी चांगलं काम केलेलं आहे, सामाजिक संस्थेमध्ये केलेलं आहे. अशा चतुरस्थ व्यक्तिमत्वाच्या नावाने तुम्ही ही संस्था करतायत, खरंच चांगलं आहे. मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं, खरं तर त्या दिवाळीपेक्षा तुम्ही शेअर्स वाढवा, कॅपिटल वाढवा तुमचं, आणि जेवढं तुम्ही कॅपिटल वाढवाल तेवढीच ती तुमची दिवाळी होईल. कारण एक संस्थेची जमेची बाजू असते शेअर कॅपिटल. आणि मगाशी गुंजाळ साहेबांनी सांगितलं की मुंडे साहेबांची गरज आहे. खरंच गरज नाही आम्हाला मुंडे साहेबांची, पण या संचालकांनी जर नीतिमत्तेने वागले ना, तर आपले सगळेच मुंडे साहेब होतील आणि ही संस्था होईल, असं मला या ठिकाणी वाटतं. कारण कोणीतरी यावं आणि हे सगळं दुरुस्त करावं, या मी मताचा नाहीये. मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जर मला काही चांगलं करता येईल ना, ते मी कायम करेन आणि इतरांनाही करायला लावेल. हाच खरा आपल्याला सहकाराचा आहे. कारण आपल्याला माहित असेल की स्वर्गीय वसंतदादा पाटलांनी काय त्यावेळी ते काय होते, परंतु त्यांनी एक ग्रामीण भागातला माणूस उभा राहायला पाहिजे, माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे, याच्यावर जो विश्वास दाखवला, म्हणून आज महाराष्ट्र या सहकारामध्ये केलेला आहे. पण काही जण सहकारातला स्वाहाकार करतात, तो बाजूला जाऊन सोडून द्या. पण आज जो काही महाराष्ट्र टिकलाय तो केवळ आणि केवळ अशा ह्या सहकारी संस्थेमुळे टिकलेला आहे. आणि मला वैभव शेठ, मला पूर्णपणे विश्वास आहे आणि सगळ्या संचालकांवरती विश्वास आहे, दिनकर काळे साहेबांवर विश्वास आहे की तुम्ही ज्या पद्धतीने विश्वासाने चाललेला आहे, हा समाज तुम्हाला नेहमीच साथ देईल आणि ही संस्था कमीत कमी 1000 कोटीचा टप्पा येणाऱ्या 25 वर्षामध्ये नक्कीच पार करेल, असा विश्वास थांबतो. पुन्हा एकदा मी माझ्या वतीने या संस्थेमध्ये 10,000ची ठेव ठेवतो. कारण लय बोललोय ना तर बोलतील याचं काय, आपल्या कुवतीप्रमाणे मी राहणारा माणूस आहे. माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, मी 2 एकरच बोलणार. मी 10,000ची ठेव मी विपुल शेटकडे मी मुंबईला गेल्यावरती पाठवतो, तेवढी ठेवावी, ती पण माझ्या आईच्या नावाने ठेवावी, अशी मी या ठिकाणी विनंती करतो. पुन्हा एकदा जो काही मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.